आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहर व परिसरातील 6 घरफोडीचे गुन्हे उघड करीत 14,80,000 रुपये किमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून 12,20,000 रुपये किमतीचे 51 गहाळ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। आज जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या हस्ते सदर मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। यावेळी डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार उपस्थित होते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखे प्रमुख अशोक भापकर यांनी पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलकर, पोलीस हवालदार संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संग्राम पाटील, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मोमीन आनंद जाधव, मुकेश मोरे, सायबर सेलचे महेश पवार यांनी ही कामगिरी केली आहे। त्यामध्ये कराड शहर अंतर्गत ज्या काही घरफोड्या झाल्या होत्या त्यातल्या घरफोड्यांच्या तपासासंदर्भाने कराड पोलीस हे शोध घेत होते आणि त्याच्यामध्ये तांत्रिक तपास, CCTV फुटेज याच्या आधारे यशवंत काटवदे या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकही आहे आणि त्या मुलीच्या माध्यमातून रेकी करून तो नंतर घरफोडी करायचा असं निष्पन्न झालं आहे। आत्तापर्यंत एकूण 5 अशा घरफोड्या त्याच्यामध्ये 27 तोळे सोनं, जवळजवळ 14,80,000 मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। आणि तसंच जे नागरिकांचे मोबाईल हरवतात त्याच्यामध्ये ते जे CEIR पोर्टल आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाने चालू केलेलं त्याच्यातनं शोध घेऊन जवळजवळ 51 मोबाईल हे आपण परत मिळवण्यात सुमारे 12,20,000 किमतीचे 51 मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि तेही आता नागरिकांना देण्यात आले।